हॅलो स्टुडंट्स, आज आपण अभ्यास करणार आहोत. त्याला म्हटलं तर डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे डिझास्टर मॅनेजमेंट जे काय आपत्ती व्यवस्थापन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. आता व्हेरियस नॅचरल डिझास्टर लाईक थंडरबोल्ट मीन्स लाइटनिंग, फ्लड्स, फायर्स अँड मॅनमेड disaster like accident, bomb explosive, chemical accidents or in industries, stampedes in the mass gatherings, riots, etc. occur around us from the time to time. They causes the large scale damage to the life and the property. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभोवताली वीज चमकणे, आग लागण्याचे नैसर्गिक अपघात घडतात. त्याचप्रमाणे बॉम्बस्फोट, कारखान्यातील दुर्घटना म्हणा किंवा चेंगराचेंगरी, दंगली अशा वेगवेगळ्या घटना आपल्या आजूबाजूला घडतच असतात. बरोबर आहे. आणि त्यावेळेला अनेक प्रकारची जीवितहानी होते. आता ही जी जीवितहानी होते आपल्या इथे, ही जीवितहानी जी होते त्यावेळेला त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर तर होतो, शिवाय मानवावर देखील होतो. बरोबर आहे. मग आता ते झाल्यानंतर आपण काय करायला हवं? आता त्यामुळे वेगळी आपत्ती ओढवल्यानंतर आपण काय काय करणार आहोत, तर आपण बघणार आहोत की फर्स्ट एड फॉर द डिझास्टर विक्टिम्स. बरोबर आहे. आता जखमी झाल्यानं आपण प्रथमोपचार करतो हे तुम्हाला देखील माहिती आहे सगळ्यांना. That is the main objective of the first aid is a prevention of the death, म्हणजे prevention of the death and the preventing the deterioration of the health and starting the process of the rehabilitations. Hence it is important to know about the emergencies measure or the first aid practice to the followed. म्हणजे काय केलं जातं की प्रथमोपचाराचं सगळं म्हणजे काय एफर्ट्स ते आपण का देतो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जीवितहानी टाळली पाहिजे. ते व्यक्तीची जी प्रकृती खराब होत असेल तिला आपण रोखलं पाहिजे, प्रिव्हेन्शन केलं पाहिजे याचं. अँड ऑल्सो त्याची जी आहे पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे. आता हे जे प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल ऑफ द फर्स्ट एड काय काय आहे ते पण बघणार आहोत. पहिलं जे आहे बेसिक प्रिन्सिपल इज अ लाईफ रेस्क्युलेशन, दॅट इज ABC, लाईफ अँड रेस्क्युलेशन्स. त्याला ABC असं म्हटलं जातं. आता ABC म्हणजे फर्स्ट ए फॉर एअरवेज. आता एअरवेज म्हणजे श्वसनमार्ग. इफ द विक्टीम हॅज अ डिफिकल्टी टू ब्रीदिंग अँड द हेड शुड बी हेल्ड इन द बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन और इट इज अ चीन शुड बी राईज सो दॅट द रेस्पिरेशन पॅसेज रिमेन्स टू बी ओपन. म्हणजे तुम्हाला इथे पुस्तकामध्ये बघा डायग्रॅम दाखवलेली आहे, आकृती दाखवलेली आहे. म्हणजे अपघात जो एखादा व्यक्ती आहे त्याला जर त्रास होत असेल, तर अडचण होत असेल, तर त्यावेळी त्याचे डोके उतरते ठेवले पाहिजेत. बघा इथं त्यांनी डोकं उतरतं ठेवलेलं आहे. आणि मग काय केलेलं आहे त्याने, त्या हनवटी जी आहे ती कशी उच्चीन म्हटलं जातं तिला, ती वर उचलली आहे की ज्या योगे त्याचा श्वासमार्ग मोकळा होईल. बघा असं झोपवलं जातं आणि काय केलं जातं, त्याचा श्वासमार्ग मोकळा म्हणजे हनवटीवर उचलली जाते. त्याला म्हणतात एअरवेव असं म्हटलं जातं. पुढचं आहे ब्रीदिंग, म्हणजे श्वासोच्छ्वास. दॅट इज अ ब्रीदिंग हॅज टू बी स्टॉप. द विक्टीम शुड बी गिव्ह अँड आर्टिफिशियली व्हेंटिलेशन बाय द माउथ टू माउथ रेस्क्युलेशन. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा श्वासच जर बंद पडलेला असेल तर तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याविषयी. पुढचं आपण बघणार आहोत सर्क्युलेशन, C फॉर सर्क्युलेशन. इफ द विक्टीम इज अन unconscious, then after giving the mouth to mouth respiration twice, the heart should be pressed down and hard by the pressing the chest with the both palms, and these two actions should be repeated alternately about the 15 times, and this is called as an cardiopulmonary resculations, that is CPR, and it helps to bring the circulations back to the normal. म्हणजे काय आहे की एखाद्या व्यक्ती जर बेशुद्ध पडला असेल आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास जरी आपण दिलेला असेल, म्हणजे माउथ टू माउथ रेस्पिरेशन जर 2 वेळा जरी दिला आणि तो व्यक्ती जरी शुद्धीवर आला नाही,
तर त्यावेळेला काय केलं की ते छातीवर तर हाताने काय केलं पाहिजे, हृदयावर जोरात दाब दिला पाहिजे. आणि ही जी प्रक्रिया जी आहे ही अल्टरनेट 15 वेळा करावी लागणार आहे, ज्याला म्हटलं तर कार्डिओपल्मोनरी रेस्क्युलेशन्स असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्यांचं रक्ताभिसरण सुरळीत होण्यामध्ये काय होणार आहे, मदत होणार आहे. म्हणजे सर्क्युलेशन त्याचं नॉर्मल व्हायला मदत होणार आहे. आलं लक्षात? पुढचं आहे ब्लिडिंग. म्हणजे ज्याला आपण रक्तस्राव असं म्हणतो. म्हणजे प्रत्येकी हे होतं की ब्लिडिंग होतं. इफ द विक्टिम इज इंजुरी अँड ब्लिडिंग थ्रू द वुंड, then the wound should be covered with an antiseptic pad or paste is applied on it for the 5 minutes with the either thumb or the palm. म्हणजे एखादी अपघातग्रस्त व्यक्ती जखमी होऊन रक्तस्राव जर सुरू झाला असेल तर पहिलं म्हणजेच काय केलं, जर होत असेल तर ती वुंड आहे म्हणजे जी जखम आहे ती अँटीसेप्टिक करायला हवी आहे, म्हणजे निर्जंतुक करायला हवी, किंवा प्रेस केली पाहिजे. आपल्या थंब आहे किंवा पामच्या साहाय्याने ती प्रेस करायची की ज्या योगे रक्तस्राव का होईल थांबेल. पुढचं आहे फ्रॅक्चर ऑर द इम्पॅक्ट ऑन द व्हर्टिब्री. इफ एनी बोन इज अ फ्रॅक्चर, इट इज इसेन्शियल दॅट द फ्रॅक्चर पार्ट इज इमोबलाइज अँड इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ एनी अवेलेबल वुंड any availables wooden rods or the batten or ruler. If there is an impact on the back or vertebral columns, hence the patient should be kept immobilized on the firm stretchers. म्हणजेच काय की समजा एखाद्या जर व्यक्तीचा मणक्याचा आघात झाला असेल किंवा फ्रॅक्चर जर झाला असेल तर काय केलं जातं की तो जो भाग जो आहे तो इमोबलाइज करायचा आहे. म्हणजे त्याला हालचाल त्या अवयवाची त्या भागाची करून द्यायची नाही आहे, त्याला तसं स्थिर ठेवायचं आहे. आणि जर आपल्याला कोणत्याही जर त्या वुडन रॉड म्हणजे फळ्या वगैरे जर उपलब्ध असतील तर त्या काय केलं पाहिजे असतील तर त्या बांधायला हवं. आणि पाठी आणि मणक्याचा आघात झालेल्या व्यक्तीला कठीण म्हणजे असं उचलून त्याला स्ट्रेचरवर त्या ठिकाणी ठेवायला हवं की ज्या योगे त्याचा म्हणजे जो पार्ट फ्रॅक्चर झाला आहे त्याची हालचाल होणार नाही. बरोबर आहे. पुढचं आहे बर्न्स. इफ द विक्टिम हॅव टू बी बर्न इंजुरी, इट इज अ बेनिफिशियल टू होल्ड द इंजुर्ड पार्ट अँड द क्लीन अँड कोल्ड वॉटर फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. म्हणजे एखादा जर पार्ट त्याचा जर बर्न झाला असेल, बर्नची इंजुरी झाली असेल तर ओनली 10 मिनिट्स जे आहे 10 मिनटं का होईना ते कोल्ड वॉटर फ्लोईंग ॲटलिस्ट फॉर द 10 मिनिट्स. म्हणजे 10 मिनटं जरी थंड पाणी त्याच्यातून सोडलं पाहिजे की ते त्याच्या फायद्याचं आहे, कारण तो भाग जो आहे तो जळलेला असल्यामुळे ते आपल्याला तसं करावं लागणार आहे. आता पुढचं आपण जे बघणार आहोत ते म्हणजे याचं for the injury like sprain, twisting and the contusions, the rice ready mix should be applied. म्हणजे याचं फॉर द इंजुरी लाईक स्प्रेन्स म्हणजे जर एखादा भाग लचकला असेल, ट्विस्टिंग म्हणजे मुरघळलेला असेल किंवा कंट्युशन्स म्हणजेच मुकामार लागलेला असेल त्या राईसची उपाययोजना आपण करणं, त्याला शॉर्ट फॉर्म राईस RICE असं म्हटलं होतं. आता RICE म्हणजे काय तर R फॉर रेस्ट, I फॉर आईस, C फॉर कॉम्प्रिहेशन अँड E फॉर एलिव्हेटर. हे लक्षात घ्या. ते सगळ्यांचा मिळून राईस हा वर्ड त्यांनी तयार केला आहे. तर पहिलं गोष्ट म्हणजे राईस म्हणजे अलाव द विक्टिम टू बी सीट ॲट अ रिलॅक्स पोझिशन्स. म्हणजेच त्या जो विक्टिम असेल त्याला आरामदायक अवस्थेमध्ये बसवायचं आहे. देन आईस, ॲप्लाय द आईस पॅक टू द इंज्युअर्ड पार्ट. आईस पॅक लावायचा आहे ज्या ठिकाणी मार लागलेल्या ठिकाणी. कॉम्प्रिहेशन्स, आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंज्युअर्ड पार्ट शुड बी द मसाज जंटली म्हणजे त्याला मसाज हळूवार करायला लागेल. नेक्स्ट विल बी एलिव्हेटेड म्हणजे इंज्युअर्ड पार्ट शुड बी केप्ट इन राईज ऑर एलिव्हेटेड पोझिशन म्हणजे ज्या भागाने मार लागलेला आहे तो रेस पोझिशनला ठेवायचा म्हणजे उंचावर ठेवणं आवश्यक आहे.
किंवा एलिव्हेटेड पोझिशन असं म्हटलं जातं. आता हाऊ टू ट्रान्सपोर्ट द व्हिक्टीम ऑर द पेशंट. आता एखादा व्यक्ती आघातात तर आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं कसं करू शकतो. आता पुढे दिले पहिली जी मेथड आहे त्याला म्हटलं तर क्रॅडल मेथड असं म्हणजे इट इज युजफुल फॉर द चिल्ड्रन टू अंडरवेट विक्टीम्स आणि कॅरिंग द आता जर एखादा लहान मूल असेल तर त्याला आपण डायरेक्ट उचलून ह्या पद्धतीने किंवा अशा पद्धतीने आपण त्याला नेऊ शकतो. बरोबर आहे. आता फॉर कॅरिंग द पिगी बॅग म्हणजे युजफुल फॉर द कॅरिंग द पेशंट हू आर अनकॉन्शियस. म्हणजे एखादा व्यक्ती जर बेशुद्ध पडला असेल त्यावेळेला आपण ही मेथड्स किंवा ह्या पद्धतीने त्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो. त्याला म्हटलं तर कॅरिंग द पिगी बॅग्स. पुढचं आहे ह्युमन कच मेथड्स. आता ह्युमन कच मेथड्स मीन्स काय, इफ द वन ऑफ द लेग इज इंज्युअर्ड द विक्टीम शुड बी सपोर्ट विथ द मिनिमम लोड्स ऑन द अदर लेग्स. म्हणजेच काय की एखाद्या जर जखम झाली असेल तर दुसऱ्या पायावर कमी भार देऊन त्याला नेणं म्हणजे ह्या पद्धतीने देखील नेता येतं. किंवा असा हात म्हणजे त्या व्यक्तीला उचलण्यासाठी हाताची रचना ह्या पद्धतीने करून त्या व्यक्तीला हळूवार असं नेऊ शकतो आपण. पुढचं आहे पुलिंग अँड लिफ्टिंग मेथड. दिस इज यूज फॉर कॅरिंग अन अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स. म्हणजेच काय की बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही नेऊ शकता. दाखवलेलं आहे बघा चित्रामध्ये, या पद्धतीने तुम्ही नेऊ शकता. नेक्स्ट विल बी द कॅरिंग द 4 हँड चेअर. दिस इज युजफुल टू द सपोर्ट अँड नीडेड फॉर द पार्ट बिलो द वेस्ट. आता ज्या रुग्णाला कमरेखालील अवयवांना जर गरज असेल त्या ठिकाणी आपण या पद्धतीने त्या व्यक्तीला आपण नेऊ शकतो. दिस मेथड इज यूज फॉर द फायर ब्रिगेडियर्स. नेक्स्ट विल बी द कॅरिंग द 2 हँड चेअर. इट इज युजफुल फॉर द पेशंट हू इज कॅनॉट यूज देअर हँड्स बट कॅन होल्ड देअर बॉडी अपराईट. म्हणजे जे एखादा रुग्ण स्वतःचा हात वापरू शकत नसेल शरीर सरळ ठेवू शकतो त्यासाठी ही मेथड आपण यूज करू शकतो. दॅट इज अ स्ट्रेचर इन दिस इमर्जन्सी इफ it is conventional stretcher is not available then the temporary stretcher can be made using the bamboo blanket etc. म्हणजेच काय की समजा एखादा व्यक्ती उठूच शकत नाही त्याला स्ट्रेचरची आवश्यकता असेल तर स्ट्रेचर नसेल तर काय करू शकता तुम्ही बांबूचे फळ्या घेऊन वळू शकता किंवा दरवाजे वापरून किंवा ब्लँकेट किंवा चादरचा वापर करून आपण स्ट्रेचर बनवू शकतो. आलं लक्षात. पुढचं आहे अदर इमर्जन्सीज मेजर्स. इफ द अदर इमर्जन्सी मेथड म्हणजे कधी काही ठिकाणी दॅट इज फॉर इज अ बोट इज यूज बाय द सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन्स to the rescue the trap in the flood areas and it is the emergency measure the wooden boards and the bamboos to be floats or airwell rubber tube from the tires can be used to the advantages. म्हणजेच काय आहे की समजा एखाद्या ठिकाणी जर महापूर आला असेल, आपण आजकाल बघतो की पावसाळ्यात महापूर येतो त्यावेळेला काय केलं जातं की महापूर असं त्या बोट वापरली जाते आणि बोटाच्या साहाय्याने लोकांना सुरक्षित बाहेर काढलं जातं. जर तेही जरी शक्य असेल तर तातडी जर मदत म्हणून लाकडी आपण फळ्या पण टाकल्या जातात किंवा टायरचे ट्यूब हवा भरून टाकली जाते की ज्या योग्य ते लोकांना पकडून आपण वाचवू शकतो. अशा पद्धतीने आपण लोकांना इमर्जन्सीच्या काळामध्ये मदत करू शकतो. आता खाली आहे बघा फाइंड आउट हा टॉपिक वगळलेला आहे अभ्यासक्रमामधून तुमच्या, हे लक्षात ठेवा. आता जर धड्याखालचा जो एक्सरसाइज जो आहे तो मात्र तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू.